नेतृत्व हा शब्द ऐकला की मोठमोठे नेते डोळ्यासमोर येतात नाही का? पण नेतृत्व म्हणजे फक्त तेवढंच आहे का? काही जण म्हणतात की नेते जन्माला येतात, तर काही म्हणतात की ते घडवले जातात. मग यातलं खरं काय? चला तर आज आपण नेतृत्वाची ही कला सोप्या भाषेत उलगडून पाहूया. तर मग सुरुवातच करूया त्या मूळ प्रश्नापासून की एक महान नेता, एक ग्रेट लीडर, तो नक्की घडतो कसा? कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही पायापासून होते बरोबर. तर मग सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की नेतृत्व म्हणजे लीडरशिप हे नक्की आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नेतृत्व म्हणजे काय? तर एका टीमला एका कॉमन गोलकडे घेऊन जाण्याची कला. आणि हे फक्त ऑर्डर देण्याबद्दल किंवा अधिकार गाजवण्याबद्दल नाहीये, अजिबात नाही. तर हे आहे इतरांना इन्स्पायर करण्याबद्दल, त्यांच्यात तो उत्साह निर्माण करण्याबद्दल, जेणेकरून ते एकत्र येऊन काम करतील. म्हणजे बघा, ही काही केवळ एक खुर्ची किंवा पदवी नाहीये, तर ही एक न थांबणारी प्रोसेस आहे. आणि मग प्रश्न येतो की चांगलं नेतृत्व इतकं महत्वाचं का आहे? तर इथेच त्याची जादू दिसते. बघा, एका चांगल्या लीडरमुळे काय होतं? लोक फक्त दिलेलं काम करत नाहीत, तर ते मनापासून आणि जास्त प्रभावीपणे करतात. एक चांगला नेता टीममध्ये एक वेगळीच एनर्जी घेऊन येतो. प्रत्येकाला त्याची भूमिका काय आहे, त्याची जबाबदारी काय आहे, हे अगदी स्पष्ट करतो. आणि मग अशक्य वाटणारी ध्येयसुद्धा सत्यात उतरतात. जॉन क्विन्सी ॲडम्स यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे, जे नेतृत्वाचं सार अगदी अचूकपणे सांगतं. ते म्हणतात, एक चांगला नेता इतरांना अधिक स्वप्न पाहण्यासाठी, अधिक शिकण्यासाठी, अधिक करण्यासाठी आणि अधिक बनण्यासाठी प्रेरणा देतो. म्हणजे बघा, नेता फक्त रस्ता दाखवत नाही, तर तो इतरांना स्वतःच्या क्षमतांच्याही पलीकडे झेप घ्यायला मदत करतो. पण गंमत अशी आहे की नेतृत्व करण्याचा असा काही एकच ठरलेला फॉर्म्युला नाहीये. म्हणजे वन साइज फिट्स ऑल असं इथे चालत नाही. परिस्थिती काय आहे, टीम कशी आहे, यानुसार योग्य स्टाईल निवडावी लागते. चला तर मग नेतृत्वाच्या याच वेगवेगळ्या स्टाईल्सबद्दल थोडं जाणून घेऊया. यातली पहिली स्टाईल आहे ऑटोक्रॅटिक, म्हणजे एकाधिकारशाही. याचं सोपं सूत्र म्हणजे मी सांगेन तसंच करायचं. म्हणजे काय? तर सगळे निर्णय फक्त एकच व्यक्ती घेते. आता हे कधी उपयोगी पडतं? जेव्हा खूप घाई असते किंवा आणीबाणीची परिस्थिती असते, तेव्हा निर्णय पटापट होतात. पण याचा एक तोटाही आहे. टीममधल्या लोकांना वाटतं की आपल्याला काहीच विचारलं जात नाही आणि मग त्यांच्यात नाराजी वाढू शकते. याच्या एकदम विरुद्ध आहे डेमोक्रॅटिक किंवा लोकशाही नेतृत्व. इथे फंडा असतो, चला सगळे मिळून ठरवूया. म्हणजे निर्णय घेताना सगळ्यांना सामील करून घेतलं जातं. त्यामुळे होतं काय की प्रत्येकाला तो निर्णय आपला वाटतो आणि टीमचा उत्साह पण टिकून राहतो. पण हो, एक गोष्ट आहे, सगळ्यांना विचारायचं म्हणजे निर्णय घ्यायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. आता एक इंटरेस्टिंग स्टाईल आहे, तिला म्हणतात लेसे फेअर. ह्याचा फ्रेंचमध्ये अर्थ होतो त्यांना त्यांचं काम करू द्या. नावाप्रमाणेच इथे नेता टीमवर पूर्ण विश्वास टाकतो आणि त्यांना कामाचं पूर्ण स्वातंत्र्य देतो. आता विचार करा, जर टीम खूप अनुभवी आणि सेल्फ मोटिवेटेड असेल तर ही स्टाईल एकदम भारी काम करते. पण जर योग्य दिशा मिळाली नाही तर गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढची आहे ब्युरोक्रॅटिक किंवा नोकरशाही लीडरशिप. यांचं एकच ब्रीदवाक्य असतं, बाय द बुक चालायचं. म्हणजे नियमाप्रमाणेच. हे नेते ठरवलेले नियम आणि प्रक्रिया यांचं अगदी काटेकोरपणे पालन करतात. याचा फायदा असा की कामात एक प्रकारची शिस्त आणि समानता येते. पण दुसरीकडे यामुळे नवीन कल्पनांना, क्रिएटिव्हिटीला फारसा वाव मिळत नाही. आता बोलूया ट्रान्सफॉर्मेशनल लीडरशिपबद्दल. हे नेतृत्व खरं तर लोकांना इन्स्पायर करण्याबद्दल आहे. असे नेते टीमला फक्त हे काम करा असं सांगत नाहीत, तर ते त्यांना एका मोठ्या विजनसाठी, एका मोठ्या ध्येयासाठी प्रेरित करतात. लोकांना चौकटीच्या बाहेर विचार करायला लावतात, बदलासाठी तयार करतात आणि यामुळे होतं काय, तर संपूर्ण टीमचीच ग्रोथ होते. आणि यातली शेवटची स्टाईल म्हणजे ट्रान्झॅक्शनल लीडरशिप किंवा व्यवहार्य नेतृत्व. नावाप्रमाणेच इथे एक स्पष्ट व्यवहार असतो. म्हणजे तुम्ही हे काम पूर्ण करा आणि त्या बदल्यात तुम्हाला हे बक्षीस मिळेल. इथे ध्येय अगदी क्लिअर असतात आणि कामावर आधारित बक्षिसं किंवा शिक्षा दिली जाते. यामुळे कामात एक सुसूत्रता येते, एक प्रकारची सिस्टम तयार होते. तर मग ह्या दोन मुख्य शैलींमध्ये फरक काय? अगदी थोडक्यात सांगायचं तर ऑटोक्रॅटिक म्हणजे एकाधिकारशाहीमध्ये स्पीड आहे, निर्णय पटकन होतात, पण लोकांचा सहभाग नसतो. तर डेमोक्रॅटिकमध्ये सगळ्यांचा सहभाग आहे, पण त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागतो. एक हुशार नेता नक्की काय करतो?
तो परिस्थिती ओळखतो आणि त्यानुसार या वेगवेगळ्या शैलींचा योग्य वापर करतो. बरं, आपण वेगवेगळ्या स्टाईल्स तर पाहिल्या, पण एक यशस्वी नेता बनण्यासाठी नक्की लागतं तरी काय? चला, आता एका प्रभावी नेत्याच्या टूलकिट्समध्ये कोणती हत्यारं, म्हणजे कोणती आवश्यक कौशल्य आणि गुण असायला हवेत ते जरा बघूया. सगळ्यात आधी येतात वैयक्तिक गुण. हे नेतृत्वाचा पाया आहेत, त्याचे आधारस्तंभ आहेत. यात सर्वात महत्वाचा आहे आत्मविश्वास, जो कठीण परिस्थितीतही डगमगू देत नाही. मग येतो प्रामाणिकपणा, ज्याशिवाय टीमचा विश्वास जिंकताच येत नाही. त्यानंतर येते आत्मजागरूकता, म्हणजे स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा काय आहे हे माहीत असणं. आणि हो, सगळ्यात महत्वाचं विजन, म्हणजे दूरदृष्टी. आज काम करताना उद्या काय घडणार आहे याचा वेध घेण्याची क्षमता. आणि बघा, फक्त चांगले गुण असून भागत नाही, ते कृतीत आणण्यासाठी काही स्किल्स पण लागतात, जसं की डेलिगेशन, म्हणजे योग्य माणसाकडे योग्य काम सोपवणं. त्यानंतर येतं कम्युनिकेशन, म्हणजे टीमशी अगदी स्पष्टपणे बोलणं, संवाद साधणं. मग येते निर्णय घेण्याची क्षमता. आणि हो, सगळ्यात महत्वाचं टीम बिल्डिंग, एक मजबूत एकजूट टीम तयार करणं. हीच तर यशस्वी नेतृत्वाची खरी ओळख आहे, नाही का? ओके, तर आत्तापर्यंत आपण बरीच थिअरी पाहिली. नेतृत्व म्हणजे काय, त्याच्या स्टाईल्स कोणत्या, कोणते गुण लागतात. पण ह्या सगळ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष आयुष्यात वापर कसा करायचा? चला, आता त्याबद्दल बोलूया. आत दडलेल्या नेत्याला जागं कसं करायचं हे पाहूया. इथे 6 सोप्या पण अत्यंत महत्वाच्या टिप्स आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्वाची, स्वतःला ओळखा. आपली ताकद काय, कमकुवतपणा काय हे समजून घ्या. दुसरं, नेहमी टीमला फर्स्ट ठेवा. तिसरं, पारदर्शक रहा. जे आहे ते स्पष्ट सांगा. चौथं, टीमला यश मिळालं की त्याचा उत्सव साजरा करा. आणि 5वं, अपयश आलं तर त्यातून शिका. आणि शेवटचं, जे काम हाती घेतलंय ते पूर्ण करा. लक्षात घ्या, ही फक्त एक चेकलिस्ट नाहीये, तर ही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची एक न थांबणारी प्रक्रिया आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आजचा शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा प्रश्न, प्रत्येकाची नैसर्गिक नेतृत्व शैली कोणती आहे याचा विचार नक्की करायला हवा. कारण एक उत्तम नेता बनण्याचा प्रवास हा कुठून सुरू होतो, तर तो स्वतःला ओळखण्यापासूनच सुरू होतो.